नमस्कार. आकाश ऑफिसमधून रागावून गेल्यामुळे पारितोष आणि भूमी आकाशच्या घरी येतात. आकाशची आजी घरीच बसलेली असते. पारितोष म्हणतो, आजी आकाशला बोलवा ना. त्यानंतर आकाश येतो. आकाश समोर आल्यावर पारितोष म्हणतो, आकाश सॉरी, त्या दिवशी तू खूपच रागावून ऑफिसमधून निघून गेलास. अरे पण माझ्या मनात तसं काहीही नव्हतं. आपला बिझनेस तसाच चालू राहू दे आणि आपली जुनी मैत्री आहे. ते सगळं भूमी ऐकत असते. भूमीला ते ऐकून खूपच छान वाटत असतं. पारितोष म्हणतो, जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो आणि एक लक्षात घे, मी शपथ घेतो असं पुन्हा काही घडणार नाही. ते ऐकून आकाश पुढे येतो आणि आकाश म्हणतो, पारितोष तुझी आणि माझी मैत्री फार जुनी आहे. तुला शपथ घ्यायची गरज नाही. ते ऐकल्यावर भूमीला सुद्धा खूपच छान वाटतं. त्यानंतर आकाश आणि पारितोष मध्ये आता चांगली मैत्री झालेली आहे. भूमी आता पारितोष सोबत आलेली आहे. ते बघून आजीला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो, कारण त्या घरची लक्ष्मी घरी आलेली आहे. त्यानंतर पारितोष आणि भूमी तिथून निघून जातात. रागिणी ते सगळं बघत असते. रागिणीला आता खूपच राग आलेला असतो, कारण आकाशला भूमीपासून दूर करण्याचा एकच डाव तिने आखलेला असतो आणि त्यात ती सफल झालेली असते. पण पारितोष येऊन तो सगळा डाव फिसकटलेला असतो. आता आकाशची आणि पारितोषची मैत्री जर तशीच राहिली आणि भूमी तिथे काम करत राहिली तर आकाशला पारितोष नक्कीच मदत करणार आणि आपल्या कामात अडथळा येणार असं रागिणीला वाटत असतं. आता रागिणी नक्की काय करणार ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.